नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ज्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 4 दिवसापूर्वी आलेत, त्यानंतर प्रत्येकजण आपापल्या अवकातीनुसार किंवा आवाक्यानुसार त्याचं विश्लेषण करतो आहे. त्याचा लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल, त्याचा वेगवेगळ्या राज्यात काय परिणाम होईल, त्याचा वेगवेगळ्या पक्षामध्ये आणि वेगवेगळ्या राजकीय आघाड्यांवर काय परिणाम होईल, या सगळ्याचा उहापोह प्रत्येकजण आपापल्या दृष्टीने करतो आहे. आणि त्याचा एक भाग असा आहे की एका बाजूला छत्तीसगड आणि मध्य प्रदेश हे महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेली राज्य आहेत, दुसरीकडे तेलंगणासुद्धा महाराष्ट्राच्या सीमेला लागलेला प्रदेश आहे. त्यामुळे त्या 3 विधानसभांच्या निकालाचे कोणते परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होतील याचाही उहापोह चालू आहे. पण गंमत कशी असते बघा मित्रांनो, आपल्या पूर्वग्रहानुसार किंवा मनात एखाद्या गोष्टीविषयी आपला जेव्हा पक्का विश्वास असतो तेव्हा त्यापेक्षा काही वेगळं घडलं तर ते स्वीकारायला आपण तयार नसतो. आणि त्यामुळेच सध्या तरी या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्रावर कसा होईल याचा तितका गंभीरपणे विचार होताना दिसतो आहे असं मला वाटत नाही. एवढे पहिलं प्रत्येकजण काय ओढतो आहे की आता लोकसभा निवडणुका आहेत आणि लोकसभा निवडणुकीमध्ये 3 राज्यामध्ये भाजपने एवढी बाजी मारली, त्यामुळे आपोआपच जी काय महायुती आहे, ज्याच्यात अजितदादा आणि एकनाथ शिंदे भाजपसोबत आलेले आहेत, त्यांना आणण्याचा हेतू लोकसभा जिंकणं हा होता. पण या क्षणी तरी भाजप आणि मोदी यांची लोकप्रियता इतकी गगनाला भिडलेली आहे की आता भाजपला शिंदे फडणवीसांची गरज राहिली नाही. त्यामुळे महायुती सरकार टिकेल की नाही आणि 6 महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिंदे आणि अजितदादा यांना फारशी किंमत भाजप देईल की नाही याची चर्चा सुरू झाली. दुसरीकडे महाराष्ट्रातली दुसरी जी एक राजकीय पक्षांची आघाडी आहे, महाविकास आघाडी, जे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली 2.5 वर्ष सत्तेत होती, त्या आघाडीवर याचा काय परिणाम होईल याचाही विचार थोडा थोडा सुरू झालेला आहे. म्हणजे आता तेलंगणामध्ये इतकं मोठं यश मिळवलं, त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसचं पारडं जड झालेलं आहे आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आता महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीतले काँग्रेस पक्ष, महाराष्ट्रातल्या आघाडीतला काँग्रेस पक्ष हा आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर तेवढा विसंबून राहणार नाही. हे वरकरणी म्हणजे सर्वसामान्य माणूस, साधासुद्धा कार्यकर्ता हा घटनाक्रम बघितल्यानंतर जो आपला निष्कर्ष काढेल कुठल्याही अभ्यासाशिवाय, त्याच निष्कर्षाप्रत जर सगळ्या राजकीय चर्चा किंवा विश्लेषकांची मतं येत असतील तर मग असं वाटतं की हे लोक फार उथळपणे विचार करतात. राजकारण हे नेहमी जनतेला वाटत असतं त्यापेक्षा वेगळंच काहीतरी पडद्याआड घडत असतं. आणि दुसरीकडे निवडणुकांमध्ये जे काही घडत असतं ते नेहमी जे विश्लेषक असतात त्यांच्या पलीकडे जनमानसात घडत असतं आणि दोन्हीकडे कोणालाही नेमका आवाका येत नाही. म्हणूनच आउट ऑफ बॉक्स ज्याला म्हणतात, चाकोरीच्या बाहेर जाऊन अशा घटनाक्रमाचा विचार करावा लागतो, अभ्यास करावा लागतो. आणि म्हणूनच 3-4 शेजारी राज्य म्हणजे 4 राज्यांच्या विधानसभांचे निकाल आणि त्यातली 3 राज्य महाराष्ट्राच्या सीमेला लागलेली असताना जे परिणाम आलेले आहेत त्याकडे बघताना भाजप आणि काँग्रेस हे 2 राष्ट्रीय पक्ष शिरजोर झालेत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मग या 2 राष्ट्रीय पक्षांच्या बरोबरीने राष्ट्रीय पातळीवर जे आघाडीचं राजकारण करू बघतात अशा प्रादेशिक पक्षांचं त्या आघाडीतलं महत्त्व काय उरलं हा विषय चर्चेला येऊ शकतो. आता यामध्ये गंमत अशी आहे की भाजपसाठी शिवसेना म्हणजे शिंदे गट असेल, अजितदादा गट असेल किंवा आणखीन कुठे इतर छोट्या राज्यामध्ये एखादा दुसरा पक्ष, आता नाही तर NDAमध्ये फार मोठे JDU किंवा तेलुगू देसम यासारखे पक्ष उरलेले नाहीत. त्यामुळे या विधानसभांचा परिणाम
एन डी एमधल्या प्रादेशिक पक्षांवर फारसा होईल असं नाही आहे. पण इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडी यामध्ये काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि तोच महाराष्ट्राच्या गेल्या 1.5 वर्षाच्या राजकारणात आपली सगळी ताकद एकत्र टिकवू शकलेला पक्ष आहे. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी हे जे 2 प्रमुख पक्ष महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेसपेक्षा मोठे होते, ते दोन्ही पक्ष दुभंगलेले आहेत, फुटलेले आहेत. त्यांच्या अधिकृत नेतृत्वाला त्यांच्या दुय्यम नेतृत्वाने आव्हान दिलं किंवा झुगारलं आणि भाजपचा हात पकडलेला आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस हा महाराष्ट्रात अखंड राहिलेला पक्ष आहे. त्यामुळे या राजकारणामध्ये भाजप आता जी काय लोकसभा निवडणूक येऊ घातलेली आहे, या घटनेमध्ये काँग्रेस आणि भाजप हे आपल्या मित्रपक्षांना कसे वागवतील याच्यावर चर्चा होणं अगत्याचं आहे. त्यामध्ये अर्थातच शिंदे आणि अजितदादांना भाजप कसं वागवेल, 48 पैकी किती जागा देईल, त्यांचे आहेत तेवढ्या तरी जागा देईल का, भाजपचं लक्ष किंवा टार्गेट 48मध्ये 45 आहे, तर भाजपने किती जागा लढवल्या पाहिजेत किंवा किती जागांसाठी भाजप हट्ट करेल, किती जागा अजितदादांना, किती जागा शिंदेना सोडल्या जातील किंवा शिंदे यांच्या पक्षातले काही विद्यमान लोकसभा सदस्य हे सुद्धा आपला पक्ष सोडून कमळ निशाणीवर लढतील का, याची चर्चा चालू आहे. पण कितीही दुबळं म्हटलं तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडी नावाची एक आघाडी आहे. भले त्यातले 2 पक्ष दुभंगलेले असतील, त्यांचं नेतृत्व दुबळं झालेलं असेल, पण काँग्रेस पक्ष अखंड आहे आणि काँग्रेस पक्षाची नेतृत्व कितीही नाकारतं असलं राज्यातलं तरी एक पारंपरिक अशी व्होट बँक आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीत राष्ट्रवादी किंवा शिवसेना म्हणजे उबाठा किंवा पवार गट यांच्यापेक्षाही माझ्या मते काँग्रेस पक्ष स्ट्रॉंग आहे. दुर्दैव एवढंच आहे की या पक्षाकडे झुंज देऊ शकेल, पुढे येऊन नेतृत्व करू शकेल, धूर्तपणे राजकारण करू शकेल असा कोणी नेता नाही आहे. तो जर नेता काँग्रेस पक्षाला सापडला तर काँग्रेस पक्ष नुसतं महाविकास आघाडीमध्ये आपलं प्रभुत्व प्रस्थापित करेल इतकंच नाही, तर तो महाराष्ट्रातल्या भाजप प्रणित महायुतीलासुद्धा चांगली टक्कर देऊ शकेल. तुम्हाला बघितलं, तुम्ही जो पक्ष गेल्या काय म्हणतात त्या विधानसभा निवडणुकीमध्ये तेलंगणामध्ये फार भुईसपाट झाला होता, काँग्रेस पक्ष तेलंगणातून संपला. असं 5 वर्षापूर्वी चंद्रशेखर राव यांच्या दुसऱ्या विजयानंतर म्हटलं गेलं होतं. पण तोच पक्ष आज BRSला म्हणजे चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला गाडून सत्तेत आला आहे. कारण जवळजवळ 2-2.5 वर्षापूर्वी रेवंत रेड्डी नावाचा नवा तरुण उमदा नेता काँग्रेसने स्वीकारला आणि जसजशी निवडणूक येत गेली तसतसं आपले विखरून पडलेले जे तुकडे गट होते तेलंगणातल्या काँग्रेस पक्षाचे, ते एकत्र करून सगळी ताकद एकत्र करून या तेलंगणातल्या काँग्रेस पक्षाने चंद्रशेखर राव यांच्या सत्ताधारी पक्षाशी जबरदस्त टक्कर दिली आणि त्याचा फायदा काँग्रेसला मिळाला. पण हा सगळा तेलंगणातल्या काँग्रेसच्या विजयाचा जो कौतुकाचा सोहळा देशात चालू आहे, म्हणजे माध्यमात चालू आहे, त्याचीच प्रतिकृती किंवा त्याचं भाषांतर मराठीत होत राहिलं. पण फारसं कोणी तेलंगणातल्या विजयाचा शिल्पकार रेवंत रेड्डीला ठरवताना त्याच्या मागे खंबीरपणे श्रीकृष्णासारखा, चाणक्यसारखा उभा राहिलेला जो काँग्रेस नेता आहे त्याची चर्चा केली नाही. तो नेता तेलंगणातला नाही आहे, दिल्लीचा नाही आहे, तो महाराष्ट्रातला आहे. आणि महाराष्ट्रातला असताना हा नेता हा फार मोठा नेता मानला गेला आहे असं बिलकुल नाही. पण तो नेता आहे आणि दीर्घकाळ काँग्रेसच्या राजकारणात मुरलेला आणि ठामपणे काँग्रेस पक्षाची विचारधारा घेऊन चाललेला. महाराष्ट्रात काँग्रेसचं राजकारण आणि विचारधारा नेटाने गेली 4 दशकं चालवलेला आणि तरीही लो प्रोफाईल असलेला असा हा नेता आहे.
त्याचं कौतुक कधी महाराष्ट्रात झालं नाही. पण कितीही म्हटलं तरी हा माणूस हा निष्ठेने काँग्रेस पक्षात राहिला आहे. कधीही काँग्रेस पक्ष सोडण्याचा विचार त्याने केला नाही किंवा तशा बातम्यासुद्धा कधी आल्या नाहीत. कितीही प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेसमध्ये नेटाने राहिलेला असा हा नेता यावेळेला तेलंगणातल्या काँग्रेसच्या विजयाचा खरा शिल्पकार मानावा इतका निष्ठेने तिथे काम करत राहिलेला आहे. हे मी एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो की लढाई करायची असेल तर सगळे गट कसे एकत्र आणावेत आणि सगळ्या गटांमध्ये समन्वय कसा साधावा. आपलं टार्गेट कुठलं तरी व्यक्तिगत पद मिळवणं असं नाही आहे, तर आपल्या संघटित पक्षाला, आपल्या पक्षाला, आपल्या विचारधारेला सत्तेपर्यंत घेऊन जाणं हे आपलं लक्ष्य आहे. त्यामुळे काय तो म्हणाल तुम्ही, नवखा एखादा नेता पुढे येत असेल किंवा अनुभवी नेता असे येत असेल तर त्यांच्यामधलं वितुष्ट संपवणं आणि त्यांना एक भक्कम ताकदीने उभं करणं हा चमत्कार असा अनुभवी नेता घडवतो. आणि त्या नेत्याचं नाव आहे माणिकराव ठाकरे. युवक काँग्रेसमध्ये कामाला सुरुवात केल्यापासून युवक काँग्रेसचा महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष, पुढे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये, काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यातला मंत्री आणि त्याच्यापुढे मला वाटतं काही काळ माणिकराव ठाकरे हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचेही अध्यक्ष राहिलेले आहेत. भले त्यांचा सगळा कालखंड जो आहे तो पक्षाला फार मोठं यश मिळवून देणारा नसेलही, पण तरी निष्ठावान काँग्रेस नेता आणि कमीत कमी बोलून अधिकाधिक काम आणि संघटनात्मक काम करणारा ही माणिकराव ठाकरेंची ओळख आहे. आणि गंमत बघा मित्रांनो, आपल्याला माहितीसुद्धा नव्हतं की तेलंगणामध्ये जिथे काँग्रेस पक्ष संपूर्ण भुईसपाट झालेला होता अशा तेलंगणामध्ये माणिकराव ठाकरे हे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे प्रभारी किंवा निवडणूक प्रमुख मार्गदर्शक म्हणून गेलेले होते. आणि त्यामुळे रेवंथ रेड्डीचं कौतुक करत असताना सगळे लोक ह्या महाराष्ट्रातल्या तसं प्रसिद्धी परांगमुख राहिलेल्या एका मुरब्बी नेत्याकडे दुर्लक्ष करून राहिलेले आहेत. आज मला म्हणूनच माणिकराव ठाकरे यांच्याविषयी बोलायचं. जो माणूस पलीकडे शेजारच्या राज्यात तेलंगणामध्ये जाऊन एवढा मोठा चमत्कार घडवतो की जिथे पक्षाचं नाव निशाण संपत आलेलं होतं, लागोपाठ 10 वर्ष जिथे पक्ष पार भुईसपाट झालेला होता, तिथे त्या पक्षाला परत सत्तेवर आणण्यासाठी 1 वर्षभरामध्ये माणिकराव ठाकरे यांनी चमत्कार घडवला. ही वस्तुस्थिती विसरता कामा नये. तुम्हाला आठवतं मित्रांनो, 7-8 वर्षापूर्वी जेव्हा ईशान्येमध्ये भारतीय जनता पक्षाचं आहे काय, भारतीय जनता पक्षाला ईशान्य भारतामध्ये कोणी विचारत नाही असं म्हटलं जात होतं, तेव्हा बांगलादेशच्याही पलीकडच्या बाजूला असलेल्या त्रिपुरा या राज्यामध्ये, किंबहुना बांगलादेशच्या पोटात घुसलेला भारताचा जो प्रदेश आहे असं त्रिपुरा नावाचं राज्य, जिथे तब्बल 6 निवडणुका का 5 विधानसभा निवडणुका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने, डाव्या कम्युनिस्ट पक्षाने आणि डाव्या आघाडीने सातत्याने जिंकल्या, तिथे सुनील देवधर नावाचा संघाचा कार्यकर्ता आणि भाजपचा नेता ठाण मांडून बसला. आणि त्याने जेव्हा त्रिपुरामध्ये भाजपचा मुख्यमंत्री बनवून दाखवला तेव्हा त्याचं किती गुणगान झालं होतं, किती गुणगान झालं होतं सुनील देवधर. देशाच्या प्रामुख्याने महाराष्ट्रात तर अनेक ठिकाणी सुनील देवधर याला व्याख्यानाला बोलवलं जात होतं. मग त्याच पद्धतीमध्ये भले इतकं लांब नाही, शेजारी असलेल्या तेलंगणामध्ये माणिकराव ठाकरे यांनी जो चमत्कार घडवून दाखवला त्याचं श्रेय देण्याचं देखील औदार्य मराठी माध्यमामध्ये नसावं. मला माहिती आहे की ज्या वेळेला रेवंथ रेड्डी या तरुण काँग्रेस नेत्याला, आणि माझ्या माहितीप्रमाणे रेवंथ रेड्डी हे मूळचे अभाविपचे कार्यकर्ते आहेत, म्हणजे जनसंघ किंवा भाजप या संस्कारातून आलेले आहेत. पुढे ते चंद्रशेखर राव यांच्या पक्षात होते. मग तिथल्या नाराजांना घेऊन हे रेवंथ रेड्डी काँग्रेसमध्ये गेले आणि त्यांना त्यांच्या झुंजार वृत्तीला काँग्रेसने मान्यता देऊन त्यांना जेव्हा नेता बनवलं, म्हणजे
आगामी विधानसभा निवडणूक रेवंत रेड्डी यांच्या काय प्रदेशाध्यक्ष म्हणून लढवतील ही भूमिका घेतली, तेव्हा त्यांनी पदयात्रा कडून अख्खा तेलंगणा राज्य पिंजून काढलं. ते रेवंत रेड्डी हे बाहेरून आलेले आहेत अशी नाराजी दीर्घकाळ काँग्रेस पक्षामध्ये तेलंगणात असलेले अनेक नेते मानायला तयार नव्हते. त्यामुळे तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षामध्ये अनेक गट तट होते. त्या रेवंत रेड्डीपेक्षा प्रदीर्घ राजकीय अनुभव, सत्तेचा अनुभव, मंत्रिपद उपभोगलेले अनेक नेते हे रेवंत रेड्डीबरोबर जुळवून घ्यायला तयार नव्हते. अशा वेळेला जवळजवळ वर्षभर माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेसचे विखुरलेले सगळे गट एकत्र आणून सत्ता मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचं भांडण असतं, पण सत्ता मिळवेपर्यंत आपण एकत्र राहिलं पाहिजे. आणि एकत्र नसू तर कोणीही किती ज्येष्ठ नेता असला तरी निवडणुका जिंकता येणार नाहीत. गटबाजीने तटबाजीने हे पटवून ह्या सगळ्या गटांना एकत्र आणण्याचं आणि ज्येष्ठ कनिष्ठ या वादातून बाहेर काढून तेलंगणातली काँग्रेस संघटना ही झुंजार बनवण्यासाठी जे प्रयत्न माणिकराव ठाकरेंनी केले त्याला तोड नाही मित्रांनो. त्यामुळे एक गोष्ट साफ आहे, रेवंत रेड्डी यांच्या झुंजार स्वभावाला आणि कार्यपद्धतीला श्रेय दिलंच पाहिजे. पण त्यांच्या मागे उर्वरित सगळे गट तट काँग्रेसचे नेते, लहान मोठे, जुने नवे आणि संघटना कंबर कसून उभं करण्याचं श्रेय हे रेवंत रेड्डीचं जितकं आहे त्यापेक्षाही अधिक श्रेय प्रभारी म्हणून तिथे ठाण मांडून बसलेले महाराष्ट्रातले काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांचं आहे. आणि असा झुंजार नेता जर शेजारी राज्यात मदतीला जाऊन त्यांना विजयी करून दाखवत असेल, पक्षाला विजयी करून दाखवत असेल, 10 वर्षानंतर पक्षाला परत सत्तेत आणून दाखवत असेल, तर अशा नेत्याला त्याच्या स्वतःच्या राज्यामध्ये जबाबदारी दिली तर ती तो पार पाडणार नाही असं म्हणायचं काही कारण आहे का? भले रेवंत रेड्डी यांना गेल्या वर्षभराच्या मेहनतीचं फळ मिळालं, त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं असेल, केलं जाईल. पण माणिकराव ठाकरे या माणसाचं पोटेन्शियल संघटनात्मक पातळीवर, कारण तो युवा काँग्रेसपासून आलेला आहे, त्याच्याकडे जर आज महाराष्ट्राची काँग्रेसची लंगडी बाजू सोपवली तर तो महाराष्ट्रात काँग्रेसला आणि पर्यायाने महाविकास आघाडीला सुद्धा एक झुंजार लढवय्या सेना बनवू शकतो. विसरू नका मित्रांनो, हे फार महत्त्वाचं असतं. असं इंग्रजीमध्ये म्हणतात की सिंहांच्या सैन्याचं नेता बोकड असेल, सेनापती बोकड असेल तर ते सिंहसुद्धा कत्तलखान्यातल्या कत्तलीसारखे कापले जातात. उलट बोकडांचा सेनापती हा सिंह असेल तर ते बोकडसुद्धा वाघासारखे, सिंहासारखे लढतात आणि जिंकतात. त्यामुळे आज महाराष्ट्रातल्या काँग्रेसची अवस्था नुसती नेतृत्वहीन नाही आहे, तर सगळे अनुभवी, दांडगे, सत्ता भोगलेले पण दुबळे, लढण्याची इच्छा नसलेले नेते आहेत. तोंडाची वाफ दवडणारे प्रदेशाध्यक्ष आहेत. पण जे काय आहे ते एकत्र करून, जितकी ताकद आहे ती एकत्र करून, ती अतिशय संयुक्तिकपणे सगळीकडे योग्य रीतीने उभी करून कमीत कमी ताकदीवर अधिकाधिक मोठी लढत देण्याची कुवत असणारा नेता आज काँग्रेस पक्षाला पाहिजे. कारण काँग्रेस पक्षाकडे पारंपरिक अशी महाराष्ट्रात व्होट बँक आहे. त्या व्होट बँकवर विसंबून आणि विश्वासून लढायची हिंमत असणाऱ्या नेतृत्वाचा काँग्रेसमध्ये अभाव आहे. अशोक चव्हाण, त्याच्यानंतर बाळासाहेब थोरात, त्याच्यानंतर नाना पटोले, हे सगळे दुबळे नेते आहेत, तोंडाची वाफ दवडणारे होते. म्हणूनच कितीही हे लोकांनी काहीही केलं नसलं तरीही काँग्रेसचे 44 आमदार 2019मध्ये निवडून आले, कारण ती पारंपरिक व्होट बँक. पण त्या व्होट बँकेवर प्रचंड मोठा भांडवल, गुंतवणूक आणि कंपनी उभं करण्याची क्षमता असणारं नेतृत्व नव्हतं. ते नेतृत्व आपण करू शकतो हे माणिकराव ठाकरे यांनी तेलंगणामध्ये पक्षाला परत सत्तेवर आणण्यासाठी जी मेहनत घेतली त्यातून समोर आलेलं आहे. काँग्रेस हायकमांड
नक्कीच याचा विचार करेल याविषयी माझ्या मनात शंका नाही. जो माणूस शेजारच्या राज्यात भाषेची अडचण असतानासुद्धा पक्षाला अशा प्रकारे एकत्रित करून संघटितपणे लढवतो आणि आपण मुख्यमंत्री होणार नसतानासुद्धा, आपण परराज्यातले असतानासुद्धा पक्षाला विजयी करण्यासाठी आपलं सगळी बुद्धी आणि बळपणाला लावतो, तो स्वतःच्या राज्यात पण चमत्कार घडवू शकेल हे समजण्या इतकी एवढी बुद्धी काँग्रेस हायकमांडमध्ये नक्की असेल, किंबहुना आहे. आणि म्हणूनच लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका 6 महिने आणि 1 वर्षांनी येणार आहेत. त्याच्या आधी जर महाराष्ट्र काँग्रेस पक्ष नाना पटोलेंच्या तावडीत जो सापडलेला आहे तिथून काढून माणिकराव ठाकरे यांच्यासारख्या मुरब्बी, अनुभवी रणनीतिकार आणि झुंजार पण तोंडाची वाफ न निवडणारा अशा नेत्याकडे सोपवला, तो काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीसाठी ॲसेट बनेल. माणिकराव ठाकरे हा काँग्रेस पक्षासाठी ॲसेट आणि राष्ट्रीय काँग्रेससाठी सुद्धा ॲसेट बनेल. पण त्याच वेळेला माणिकराव ठाकरे हा महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीसाठी सुद्धा एक जमेची बाजू होऊन जाईल. फार काळ लागेल असं वाटत नाही. एकदा या निवडणुकांचं आणि त्याच्या निकालांचं गारूड संपलं की लोकसभा निवडणुका समोर दिसत आहेत आणि त्या जिंकायच्या असतील तर काँग्रेसच्या राज्याच्या नेतृत्वामध्ये फार मोठा बदल होईल. आणि तेलंगणामध्ये जो चमत्कार रेवंत रेड्डी यांच्या बरोबरीने माणिकराव ठाकरे यांनी घडवला, त्यांच्या गळ्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ पडेल. तो माणिकराव ठाकरेंचा फायदा किंवा गौरव किती आहे याला मी काडीचीही किंमत देत नाही, पण ते काँग्रेसच्या दृष्टीने पडलेलं एक सकारात्मक महत्त्वाचं पाऊल असेल याविषयी माझ्या मनात शंका नाही. आणि म्हणूनच नाना पटोले यांचं काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आहे. त्यांना जावं लागेल असं मला खात्रीपूर्वक वाटतं. पुढे ईश्वराची इच्छा, राहुल, सोनिया, प्रियंकाची इच्छा. पण जर त्यांना लोकसभेपूर्वी पक्ष नव्याने उभा करायचा आहे, निवडणुकीसाठी सज्ज करायचं आहे, तर माणिकराव ठाकरे एवढंच त्याचं उत्तर आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.